ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभर एल्गार 20 मे रोजी 4200 मेडिकल दुकाने बंद। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट हस्तक्षेपाविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी आंदोलन छेडले आहे। 15 ते 19 मे दरम्यान औषध विक्रेते काळ्या फिती लावून निषेध नोंदवत असून 20 मे 2026 रोजी देशभर बंद पाळला जाणार आहे। जिल्ह्यातील सुमारे 4200 मेडिकल दुकाने बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे PRO विजय पाटील यांनी दिली। संघटनेने ऑनलाईन औषध विक्रीला कायदेशीर मान्यता नसतानाही ती सुरू असल्याचा आरोप केला आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला। कोरोना काळातील होम डिलिव्हरीची अधिसूचना अद्याप रद्द झाल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही करण्यात आला। AIOSCDचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की केंद्र सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। आणि महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथराव अप्पासाहेब शिंदे यांनी दिनांक 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारलेला आहे। यामध्ये ऑनलाईन फार्मसीला विरोध, समाज विघातक नशेखोरी करणाऱ्या लोकांना जी नशेची औषधं ऑनलाईनवर उपलब्ध आहेत त्याला विरोध, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला व्यापारी, सामान्य ग्राहक, जो सर्वसामान्य व्यापारी आहे तो टिकला पाहिजे। सामान्य ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी परदेशस्थ कंपन्यांना पैसे देण्यापेक्षा आपल्या व्यापाऱ्याला जगवावं अशा दृष्टीने बघावं आणि फसव्या डिस्काउंटला या ठिकाणी आपण विरोध करावा। फसवा डिस्काउंट घेऊ नये, चुकीची आणि खोटी औषधं देणाऱ्या या ऑनलाईन फार्मसीला विरोध करावा असं आवाहन करतो। इमर्जन्सी मेडिसिन ही 100% सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन प्रत्येक विभागामध्ये आमचे सर्व संचालक हे उपलब्ध करून देत आहेत। पण या 20 तारखेच्या बंद मध्ये आम्हाला सामान्य जनतेने पाठिंबा द्यावा ही माझी विनंती। या बंदची पुढची भूमिका काय राहणार आहे? कारण नुसताच बंद आहे की जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वगैरे करणार? हा बंद करते दिवशीच आम्ही जिल्हाधिकार्यालयावर विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट असा 4000 पेक्षा जास्त केमिस्ट बांधवांचा मोर्चा आम्ही काढतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हा रोष व्यक्त करून त्यांच्याकडे निवेदन देतो। पुढचं काय इशारा काय राहील शासनाला या निमित्तानं केमिस्ट असोसिएशन? एक तर आम्ही इसेन्शियल कम्युनिटी मध्ये येतो, म्हणजे बंद करण्याकडे आमचा कल नाही। हा आरोग्यातला एक अविभाज्य घटक आहे। लोकांना औषधापासून वंचित राहावं लागलं ही आमची भूमिका कधी नाहीये, परंतु ही वेळ आणण्यात आली, ही परिस्थिती आमच्यावर ओढवलेली आहे, याचा सरकारने विचार करावा। ओके, धन्यवाद।